नमस्कार, मी अमित मुंडे, पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. मंडळी, अगदी 10 ते 15 दिवसावर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येऊन टेपलेल्या आहेत आणि एबी फॉर्मची भयानक गर्दी सध्या आपण पाहिलेली आहे. कोणता कार्यकर्ता कोणत्या पक्षात आहे आणि जर पक्षाने जर डावललं तर लगेच दुसऱ्या पक्षात जाऊन एबी फॉर्म घेऊन मात्र निवडणुकीची दावेदारी मात्र या ठिकाणी प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपल्या नावावरती ठोकली असं देखील आपण काल आपल्याला पाहण्यात आलं. आणि तसंच आता प्रभाग क्रमांक 27 नवी पेठ येथील भारतीय जनता पक्षाचे कसब्याचे अध्यक्ष आहेत आपल्यासोबत, प्रशांत सुर्वेजी, आणि त्यांच्या पण तिकीट कापल्या गेल्या. एकंदरीत याबाबत त्यांचं काय मत आहे एकंदरीत जाणून घेऊया. दादा, तुमच्याही प्रभागातून तुम्ही जनतेपर्यंत पोहोचलेले आहात, मात्र एकंदरीत पक्षाने तुम्हाला डावलल्याचं समजतंय. काय सांगाल, एकंदरीत काय भावना आहे त्याबद्दल? साहजिकच एक भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून मलाही त्याच्या वेदना आहेत. साहजिकच मी दुखावलो आहे, मला त्याचा त्रास होतो आहे, माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना त्रास होतो आहे. परंतु मी दुखावलो याचं कारणही तसंच आहे की आज तिसऱ्या पिढीचा संघर्ष आज माझ्या माध्यमातून मी करतो आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. कारण की माझा जन्म नवी पेठ विठ्ठल मंदिर या वाड्यामध्ये झाला. माझे आजी आजोबासुद्धा भारतीय जनता पार्टीसाठी काम केलेले कार्यकर्ते होते. आमच्या घरामध्ये 1978 ते 1979च्या दरम्यानमध्ये उमेदवारी आली, पण आपला उमेदवार आपल्या पक्षाचा हा शिक्षित असावा या भावनेनं त्यांनी ती उमेदवारी दुसऱ्या उमेदवाराला देऊ केली. अशी 2 वेळा आमच्या घरामध्ये उमेदवारी आलेली असताना फक्त पक्षाचा उमेदवार हा आपला चांगला असावा या भावनेनं आम्ही समोरच्या व्यक्तीला किंवा त्या कार्यकर्त्याला उमेदवारी देणारं हे कुटुंब आहे. आणि मी ह्या जनरेशनमध्ये 2004-05 सालापासून काम करतो आहे. अगदी पोलिंग एजंटपासून ते आत्ता कसबा विधानसभेचा अध्यक्ष या भूमिका मी वेगवेगळ्या पार पाडल्यात. आणि मला फक्त पक्षाचं काही संघटनात्मक पद आहे म्हणून उमेदवारी नको होती. तर गेली 5 वर्ष मी माझ्या भागामध्ये माझ्या सगळ्या कसबा नवी पेठ पर्वती हा जो भाग आहे, मी आत्ता राहायला पर्वतीमध्ये आहे पण जन्म नवी पेठेमध्ये आहे, त्यामुळे माझा दोन्हीकडे सुद्धा संपर्क खूप मोठा आहे. तर त्या पद्धतीनं मी काम करत होतो आणि मी ज्या पद्धतीनं माझं विजन ठेवलं होतं आणि हा मतदारसंघ हा जो प्रभाग आहे, ज्या प्रभागातनं मी सर्वसाधारण महिला या गटातनं मागत होतो उमेदवारी. आणि मला वाटत होतं की माझ्या पक्षाचा उमेदवार हा ज्यावेळी सार्वजनिक सभेमध्ये महापालिकेमध्ये असेल तर तो कठपुतली म्हणून नसावा, तर तो उमेदवार सुद्धा तेवढा शिक्षित असावा, त्याची बॉडी लँग्वेज, त्याची समाजाप्रती असलेली निष्ठा ही सगळी असावी, त्यांनी प्रशासनाला अंगावर घेतलं पाहिजे या भावनेनं मी काम करत होतो. आणि त्या पद्धतीनं प्राची या सगळ्या नागरिकांमध्ये उतरली होती, त्या लोकांनी तिला स्वीकारलंही होतं. अशाच भावना कदाचित तुम्हाला आज फिरताना दिसत असतील की उमेदवारी ज्या पद्धतीनं या ठिकाणी एकंदरीत पक्षाकडनं तुम्हाला दुसऱ्यांदा डावललंय, तर याबाबत काय वाटतं? पक्षश्रेष्ठींनी नेमकं हे कशामुळे झालेलं असावं, काय सांगाल? कारण बऱ्याच जणांची तिकीटे यावेळी कापल्या गेलेली आहेत. जे काही दिवसांपूर्वी पक्षामध्ये आले त्यांना आता तिकीट पक्षाने दिलेलं आहे, मात्र निष्ठावंत कार्यकर्त्यांनी फक्त सतरंजाच उचलायच्या का, फक्त नेत्यांच्या मागेच फिरायचं का, काय वाटतं याबाबत? याच्यामध्ये माझं मत असं आहे की पक्ष नेतृत्व असतं ते वेगळ्या भूमिकेमध्ये असतं. पक्षाचा कार्यकर्ता हा भावनिक असतो. प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की मलाही निवडणूक लढवण्याची इच्छा आहे, मी 20 वर्ष काम करतो, 30 वर्ष काम करतो, त्याला काही पॅरामीटर ठरलेले असतात. आणि सर्वे ज्या पद्धतीनं सध्याचा काळ आहे सर्वे ह्या शब्दाचा, तर त्या पद्धतीनं सगळं होतं. परंतु 165 जणांनाच उमेदवारी देता येणार होती आणि जवळजवळ 2200च्या वरती अर्ज आले होते. ही नाराजी ही होणार होती. परंतु या दरम्यानमध्ये अनेक बाकीच्या पक्षातलेही प्रवेश आले, जिथं आम्हाला सत्ता हवी म्हणून नेतृत्वाने काही करून घेतले असावेत. परंतु कार्यकर्त्यांना सुद्धा ह्या सगळ्या गोष्टींचा विचार असतो. परंतु मी असं म्हणणार नाही की माझं पक्ष नेतृत्व सगळीकडे चुकलंय आणि माझा कार्यकर्ता चुकलाय. मी आत्ता नाराज आहे. मी माझी नाराजी माझ्या पक्ष नेतृत्वाला, मग माझे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी, महाराष्ट्र राज्याचे आमचे अध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब आणि आमच्या पुण्याचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ, चंद्रकांतदादा पाटील आणि आमच्या कसबा मतदारसंघाचे आमदार ज्यांच्या नेतृत्वात मी काम करतो, हेमंत भाऊ रासने, या सगळ्यांना मी माझी जी काय आहे नाराजी ती मी माझी त्यांच्या पुढे मांडणार आहे. परंतु मी एकच नक्की सांगेल की निवड करत असताना कार्यकर्त्याची आपण कोणत्या बेसवरती करतो हे नेतृत्वाच्या हातामध्ये असतं. तर 5 वर्ष त्याच्यामध्ये निघून जातात आणि मग आम्ही आज कार्यकर्ता म्हणून गृहीत धरला जातो. हे कदाचित इथनं पुढच्या काळामध्ये नाही झालं पाहिजे असं वाटतं मला. दादा, एकंदरीत शहर अध्यक्षांनी तिकिटाच्या संदर्भात काही हेराफेरी केली, काय याबाबत काय सांगाल? नाही, आता ते खरं तर खूप उमेदवारांनी असे आरोप केलेले आहेत. आता ते खरं तर खूप मोठे नेते आहेत, अनुभवी आहेत, मला त्यांच्याबद्दल फार काही बोलायचं नाही. परंतु बरेच जणांनी मला गेले 4 दिवसामध्ये प्रश्न केले. मी माझ्या भागामध्ये 5-5 तास रोज उभा राहतोय. नागरिकांचा मला फक्त एकच प्रश्न आहे की अरे त्यांनी तुला का फसवलं किंवा तुला फसवलं असं का झालं.
तर मी त्यांना प्रत्येकाला एकच सांगतोय की मला नाही वाटत की त्यांनी मला फसवलं. मी असं नक्की म्हणेल की त्यांनी मला याच्यातनं खूप काही शिकवलं आणि मी ते शिकून पुढं तयार काम करणारा कार्यकर्ता आहे, पुढे जाणारा कार्यकर्ता आहे, असं माझं याच्यातला विचार आहे. ताई तुम्हाला एक मला सांगा, एकंदरीत या निवडणुकी प्रक्रियेमध्ये कुठेतरी जनता मात्र जनतेचे मुद्दे हरवलेले वाटत आहेत का तुम्हाला, की फक्त पक्षांतर आणि तिकीट या दोनच गोष्टी सध्या आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात? त्याबाबत आपल्याला काय वाटतं? मी नवी पेठेत जशी लहानाची मोठी झाली आहे, तर नवी पेठेतल्या ज्या काही समस्या आहेत त्या मी अगदी जवळून स्वतः अनुभवल्या आहेत आणि प्रभागातल्या समस्याही ज्या बघितल्या आहेत. त्यामुळे मला असं वाटत होतं की प्रभागातल्या समस्या ह्या मी त्या खंबीरपणे महापालिकेत मांडू शकते आणि त्या सोडवूही शकते तिथे. आणि राजकारणच एक असं माध्यम आहे की जिथे मी माझ्या नागरिकांच्या समस्या या हक्कानी सोडवल्या शकल्या असते. आता एकंदरीत पक्षांनी तुम्हाला डावललं असं दिसतंय आपल्याला, तर पक्षाच्या विरोधात तुमची भूमिका असणार आहे का? हां, पक्षाने म्हणजे ज्या उमेदवाराला संधी दिली आहे, पक्षाने विचार करायला हवा की त्याला पूर्ण त्या गोष्टीचा अभ्यास आहे का? प्रभागाचा अभ्यास आहे का? नागरिकांच्या समस्या त्यांनी जवळून बघितल्या गेलेल्या आहेत का? हे उमेदवाराला माहिती असाव्या. आणि ज्या मी स्वतःहून समोरून बघितल्या आहेत, अशा नवीन 10 दिवस 15 दिवस आलेल्या कार्यकर्त्याला कधीच उमेदवारी नाही द्यावी असं मला तरी वाटतं. तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीमध्ये एकदा निर्णय झाला की तो निर्णय घेऊन आपल्याला पुढे जायचं असतं. मी संघाच्या घरातनं येतो, मी स्वतः संघाचा स्वयंसेवक आणि प्राथमिक आणि प्रथम वर्ग माझं झालेला आहे. परंतु आम्हाला एक शिकवण आहे की जो आदेश आहे भारतीय जनता पार्टीचा तो घेऊन आम्हाला पुढे जायचं आहे. निश्चित आम्ही भारतीय जनता पार्टीसाठी काम करणार आहोत. माझ्याकडे मतदारसंघाचं अध्यक्षपद आहे. माझ्या मतदारसंघामध्ये येणाऱ्या नगरसेवकांची जी काही उमेदवारी आहेत त्या आता अंतिम झाल्यात. त्याच्यामध्ये आता फार काही पडण्यात अर्थ नाही. आम्ही आमचे 4ही उमेदवार आमच्या मतदारसंघाच्या अंतर्गत येणारे ते निवडून आणण्यासाठी आम्ही आमची जीवाची मेहनत जी स्वतः उमेदवार असताना करणार होतो तेवढीच करणार होतो. परंतु मी कार्यकर्त्यांना मी माझ्या पुणे शहरातल्या सांगेल, ज्यांनी मला या 2-3 दिवसामध्ये फोन केले, की राजकारणामध्ये तुमचा गॉडफादर असणं आवश्यक आहे आणि तो राजकारणातला गॉडफादर कसा असावा, तर तो त्याच नगरसेवक पदाच्या खुर्चीसाठीच तो गॉडफादर आहे. स्वतःची खुर्ची त्याला पहिले हवी आहे आणि तुम्हालाही तीच खुर्ची हवी आहे. असा गॉडफादर नसावा, तो तुमचा गॉडफादर हा वरिष्ठ पातळीवरचा असावा. हा संदेश सगळ्यांनी माझ्या या आत्ता घडलेल्या प्रसंगातनं घ्यावा आणि प्रत्येकाने आपापली वाटचाल पुढच्या काळामध्ये करावी. तर अगदीच हे होते प्रशांत सुर्वे आपल्यासोबत, ज्यांनी त्यांचं स्वतःचं तिकीट कापलं. त्यांनी वर्षानुवर्ष त्या प्रभागामध्ये काम केलं. घरोघरी जाऊन देखील प्रत्येक नागरिकांच्या ज्या अडचणी आहेत त्या त्यांना माहिती होत्या. मात्र एवढ्या असून देखील दुसऱ्यांदा त्यांना या ठिकाणी भाजप पक्षाकडून त्यांना डावलल्याचं आत्ता आपल्याला पाहायला मिळते. आणि एकंदरीत एवढं होऊन सुद्धा आम्ही पक्षाच्या विरोधात भूमिका घेणार नाही. जेवढं मी स्वतःसाठी काम केलं त्याच पद्धतीने जो उमेदवार असणार आहे त्यासाठी देखील मी त्याच पद्धतीने काम करेल अशी देखील भावना त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. आता नेमकं या ठिकाणी आता या प्रभागामध्ये नेमका कोणता उमेदवार निवडून येणार हे देखील पाहणं आता औचित्याचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सनसोबत अमित मुंडे, पुणे.